മുത്തശ്ശൻचा रूम मुത്തശ്ശൻ എന്ത് വിശേഷം ब्यूटीफुल वाव डोसा इडली सांबर सांबर चटनी चटनी बांधणीची साडी बांधणी आहे की साडी आहे हा उमाला बांधा याच्यानी हा उमा मेड हा ഉമാ മേടൊന്നുമില്ല ഞാനല്ല ഉണ്ടാക്കിയത് उमा मेड आहे म्हणजे आमच्या घरी ती मेड आहे गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आमच्या मम्माचे गावी काल रात्री खूप लेट झाला ना म्हणून मी तुम्हाला आमचा घर दाखवू नाही शकत तर आज मी तुम्हाला देणार आहे माझा होम टूर मम्माच्या घराचा होम टूर येस आणि तिकडच्या मंडळीला पण मंडळींना पण भेटवणार हा तर चला चला तर हा आमचा रूम आहे जिथे आपण राहतोय ना येस हा आणि इकडनं काय दिसते तुला खिडकी उघडल्यावर इकडनं आमचे सगळं केळाचं झाड आहे हा केळीची झाड आणि म्हणजे बॅक साइड आहे ना हे हा इथे मम्मा कपडे धुते हम्म. हे बघा हे कपडे धुवायचे तिचं ठिकाण आहे हे आहे ट्रेडिशनल एकदम टिपिकल टिपिकल होम आहे गावाकडचा घर आहे तो पूर्ण तुम्हाला दाखवते हे आहे आमच्या अम्माचा किचन जिकडे लास्ट टाइम डॅडूनी डोस्याच्या बॅटरनी भाकरी बनवलेलं मला आठवण आहे तर हे आहे आमचे अम्मा मुत्तशनचा रूम बेडरूम आणि हे कोण आहेत हे आमचे मुत्तशन आहे मुत्तशनला हावर यू विचार मल्याळम मध्ये सुगमानो सुगम मुत्तशन एंदे विशेषम ऐसे बोल मुत्तशन एंदे विशेषम नल्ला विशेषम गुड गुड व्हेरी गुड आणि ही कोण आहे बापरे पंची बनू उडती फिरवारी नाईटी घालून आली बघा आमचा हे आमचा hall आहे. हॉल हे हॉल आहे इकडे आमचे देवता हा. तिकडे नेट्टीपटम नेट्टीपटम Yes. गुरुवायूर आणि हे हा आमची चेअर आणि ही मम्माची स्लीपिंग चेअर स्लीपिंग रेस्टिंग चेअर रेस्टिंग चेअर आणि हा डायनिंग टेबल वाह आड़ा लेके आए आड़ा 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 मंदिर का प्रसाद है आड़ा प्रसाद और ये मंदिर इसका का भी रेसिपी प्रसाद दिखाने के हम लोग मुत्तशन अच्छा बनाता ही है अपन दिखाएंगे ये एक बार बना के आडा आडा आड़ा बोलते हैं ये चावल के आटे में बनता है चावल का आटा और अंदर वो खोबरा जैसे अपन मोदक बनाते हैं ना उसका स्टफिंग रहता है आणि ही केळी आपल्या झाडावरची आहेत हाँ, नहीं नहीं ये लिया हुआ है अच्छा खरेदी केलेली आहे खरीदी के खरेदी केलेली आपण केळी आहेत नाहीतर आपल्या इकडे पण केळीची झाडं भरपूर हे आहेत बघा बापरे हे काय ये फणस आपल्या झाडावरची आहे हा सही टाइम पे आलोय ना आपण फणस आंबा केळी सर्व काय तुला बघायला भेटणार हे आहे. हे आमचा पूर्ण वरांदा आहे आणि दरवाजा पण आहे इकडे कार पार्किंगचा एरिया पण कार येतच नाही या आता आम्ही येऊ वाले नाही येत. येऊ आपण कार घेऊन येऊ हा हे आणि बघा आता- हे आमचा पूर्ण फार्म जैसा आहे हा हे बघा आंबा घराचा लुक पण दे हे बघा पहिले आंबा बघा हा आंबा बघूया कैरी आपण. बोलतात त्याला कैरी आंबा झाला हा. नाही आता अजून घर पण हे बघा बघा आमचा ब्युटिफुल शी ब्युटिफुल घरा वा हे बघा उमाचा घर माझी सासूरवाडी आहे ना ब्युटिफुल येस आणि इथे पाऊस पण पडते ना आणि हो हा 2 दिवस झाले मुत्तशन सांगतात की खूप पाऊस हा पडतो म्हणून केल्याचं झाड पण पडलंय अरे हे पडलंय? बघ केळला अरे बापरे केळी बघा कशी आलेत हा है ना ते अजून पकला नाही पण हा झालंय. मम्मा याला 1-2 जोक मारेल ते लगेच पकून जाईल हा पकाऊ जोक मारत असते मम्मा ऐकते चल आपण जाऊ. मुत्तशन आणि आमोमा खुश आहेत मम्मा पकाऊ जोक मारेल आंब्याला आणि केळ्याला आणि हे दोघे पण पकून जातील ये वा हे आमचा कुलदेवता आहे. इकडे आम्ही आधी पूजा करायचो आता मंदिर शिफ्ट झालं ना हा हा हे आता बघा. मंदिर इकडे आहे हे आहे आमचे कुलदेवताचे मंदिर आता तुम्हाला दर्शन देते कुलदैवताचे हा, कुलदेवताचे आणि आपल्या इकडे आंबे किती महाग आहेत बघा आणि यांच्या इथे पडतच आंबाच असते पडलेला आहे हे बघा रस्त्यावरती पण हे मिनू मिनूस आहेत बापरे हे कोणतं फुल आहे केल्याचं झाड वाटत कोणाला माहित असेल तर डेंजर फुल आहे केल्याचं हा. झाड वाटत आणि मुत्तशननी आताच इथे कन्स्ट्रक्शन केलंय ना हा हे हा, हे बघा बघते शिड्या वगैरे बनवल्यात
भरपूर त्यांची फॅमिली येत असते कुलदैवताच्या दर्शनाला ना. आता दरवाजा बंद आहे. नंतर आपण मम्मानीच फक्त आंघोळ केली, आम्ही दोघं बाकी आता आंघोळ करून तुम्हाला कुलदैवताचे पण दर्शन देतो. चला. हा संध्याकाळी पूजा वगैरे होत असते, म्हणजे आरती वगैरे करत असते ना, दिया लगायला येत असते, तेव्हा करू. हा म्हणजे ही जागा पूर्ण आपलीच आहे ना. Yes. आपली म्हणजे आपलीच ना. आपली म्हणजे आपली फॅमिलीची आहे, ही आपली आहे आणि हे आपण मिलजुलून आहे. अच्छा हे दुसरं आहे ना, हे दुसरेच आहे ना. हा. हा ही जागा मुत्तशनची आहे. आणि ही दुसऱ्या फॅमिलीची आहे. आपलीच फॅमिलीची आहे पण. हा आणि वीर पण आहे. इरात काय तुला मासली नाही भेटणार? मासली इथे येऊन कुठे मासली ही भेटते आता मला. काय बोलते याला ही म्हणे? बघा वीर, बोरिंग बोरिंग. बोरिंग काढते याच्यात हा ना. हे पण तुझ्याशीच रिलेटेड आहे, बोरिंग. येस. चला हा मी खूप पुढे boring चला. हा नमस्कारम नमस्कारम. फोन में, फोन में. इकडे खेती करण्याचे नंतर आम्हाला हात धुण्यासाठी एक बेसिन पण आहे. वाव. हे आज या वर्षी बनवलंय ना. या हा फक्त बनवत असते. त्याचं डॅडू मला उल्लू बनवत असते. हे बाई केलं मुत्तशन पडला. आमचं बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन बनवत असते. केलं हे पडलं. बघा. आधी पाऊस पाऊस आलेला पडलेला, ना, हा. त्याच्यात खूप सारे पडला. हा खूप सारी केळी पडलीत बघा. काय आहे? काय नाव सांग त्याचा? चक्का. कुठे आहे? हे बघ बापरे फणस. किती मोठा आहे. बघा किती मोठा फणस आहे तो. अजून झूम करून दाखवतो तुम्हाला. अरे बापरे. आलोय आता आपण बॅक साइड मध्ये. हे जुना आमचा घर होता ना, तेव्हा याच्यात डोसा म्हणजे इडलीचं बॅटर करायचं, याच्यात वरवंटा आणि याच्यात आपण कुटायचं. आठवण आहे? मसाला. मसाला. हा ते सगळं होतं हे. अच्छा पण हे अच्छा. आता सगळं ठेवलंय. हे जुनं बघूया. झालं काय? हे हो सगळं जुनं झालं. धुवून आम्ही करू शकतो. अच्छा हा. आता इकडे या. हा इकडे आम्ही कपडे धुतात आणि आमची room रूमची आहे खिडकी आहे. हा इकडे कपडे धुतात ना. मग याला काय बोलतात मल्याळम मध्ये? मल्याळम मध्ये कपडे धुवा. कपडे धुवा. हा ह्याला काय म्हणतात काय माहिती? हा कपडे धुवायची वॉशिंग मशीन. काहीतरी असतील मुतशन याच्यात. मॅन मेड मशीन, मॅन मेड वरवंटा पाटा. याच्यात आपण चटणी पण वाटू शकते. चटणी. पण हे कपडे धुतेच. आणि हे बॅक साइड आहे जिथे नुसती तुम्हाला केळीची झाडच बघायला मिळतात. Yes. हा आणि आणखी एक इकडे प्राणी राहतो. हा, तो कुठे आहे? काय नाव याचा त्याचा? मॉनिटर लिझार्ड. मॉनिटर लिझार्ड. तो दिसत नाही, तो आम्हाला बघून कुठेतरी लपला असेल. हा पण भरपूर सारे इथे प्राणी आहेत. आणि ही बघा आणखी एक केळीची झाडातला फांदी पडलेली आहे. मम्मा आज पपया नाही आला. आपण पपयाची पण भाजी बनवलेली ना. हा तर आज नाश्त्यामध्ये काय बनवलंय इकडे येऊन स्पेशल? नाश्त्यामध्ये आता डोसा आहे, चटणी आहे आणि स्पेशल कोल्ली आहे. कोल्ली कोळी तर मीच आहे. कोल्ली नाही, कोल्ली म्हणजे जो असतात तो टॅपिएको, हा त्याची आपण भाजी करूया. त्याची ते भाजी. डोसेच्या सोबत खातात, जसं आपण इस्टू खातात ना तसं. ओके. तर लास्ट टाइम आपण वरती जो टेरेस रूम आहे आमचा त्याच्यामध्ये कोळी डान्स केला होता. पण त्याच्या आधी आपण कोळीनी नाश्ता करूया. नंतर तुम्हाला चंद्रीची अरे पण पण अजून भेटतो. रूम टूर संपलं नाही. टेरेस कोण दाखवणार? आपल्या इथे बोललो ना नाश्त्यानंतर दाखवू. 60 रुपीज 80 रुपीज नारळ आहे. ते असंच पडलेलं आहे, गोणी घेऊन जायचं आपल्याला. हा आपण प्लेननी आलोय ना. आपण प्लेननीच जाणार आहोत. बघूया जेवढं जमेल तेवढं घेऊन जाऊया. अरे पण प्लेन मध्ये नारळ नाही अलाउड आहे सर. लगेज मध्ये सर्व अलाउड आहे. रतालो याला कोळी बोलतात. कोल्ली हा निकाल नाही का? हा, तर याला कोल्ली म्हणतात. टॅपिओको ना. तुमचे टॅपिओको. ते काय म्हणतात ते सांगा. हा, रताळा ना. रताला. पण तो स्वीट पोटॅटो नाही. स्वीट नाहीये, दुसरा प्रकार आहे. याच्या सोबत काय खाणार आहोत आपण? याचा ना फक्त आपण एक 2 प्रकार असते. एक डोसेचे साथ खाऊ शकता, एक फिश करी, एक म्हणजे याची सुक्का भाजी बनवायचं आणि फिश करी त्याच्या वरती टाकायचं आणि खायचं. आपण कशा सोबत खाणार आता आहोत? डोसे सोबत. हा डोश्यासोबत. आपण इस्टू करतात ना, त्याच्या बदले हे करू. हे काय आहे? टॅपिओको ना. टॅपिओको. टॅपिओको. मग तू तापू नको. Yes. हा चल.
खूप डोसा खाल्ला आणि मी आता गरमी थकलेली आहे. आता प्रणितला सांगितलं मला 2 डोसा बनवून दे. चल बघूया प्रणित. हा जा. वा थोडं इथे साईडला. ही काय आहे? ही इथला कुठे गेला? बस. वाव खुशी बघ मुलाचा. गुड गुड कीप इट अप. हे बघा प्रणितने बनवलेला डोसा मी खाईन. सौभाग्य आहे तुझं. आणि तुला डोसा देते कशाच्या सोबत खायला? टॅपिओको. कोल्ली कोल्ली सोबत. म्हणजे आपण बटाट्याची भाजी खातो ना डोसा सोबत. कोल्लीचे पण खाऊ शकतात. दाखवलं ना तुला ते रताला व्हाईट रताला सोबत थोडासा. त्याला मुली बोलता वाटतं आपण. नाही मुली नाही. मुली तो कडू असते. दुसरं स्वीट पोटॅटो सारखंच एक पोटॅटो आहे तो. टॅपिओके. मला आठवत नाही तर नक्की तुम्ही कमेंट करा आपण याला काय म्हणतो. काय म्हणतात बरोबर. चला मी पण खाते आणि तुम्ही पण खावा. चला या सर्वांनी आता टॅपिओको सोबत डोसा खायला. बघ टेस्ट कसं वाटतंय. काहीतरी नवीन बघायला भेटलं बघा तुम्हाला. डोसा इडली सांबर चटणी डोसे इडली सांबर चटणी कोथिलो तो चलो. चंद्रेची दे. हाय हक्का चंद्रेची. हाय चंद्रेची. हिंदी विशेषम. एत्र क्लासला 6 7 पास झाली तर 7 मध्ये जाईल. पास आहे 7 तुला पूर्ण. चंद्रेची को देख कैसे चंद्रेची. को सुगाने देखिए. पुरणपोळी की जय. तर आपण चंद्रेची साठी पुरणपोळी आणली. उमानी बनवलेली पुरणपोळी. फेवरेट पुरणपोळी. ഉമ മേഡ്. ഉമ മേഡ് ഒന്നുമില്ല, ഞാനല്ല ഉണ്ടാക്കിയിട്ട്. चंद्रेची उमा मेड. ഞാൻ ഉണ്ടാക്കിയത്. उमा मेड आहे म्हणजे आमच्या घरी ती मेड आहे. मेड ഇങ്ങനെ കഴിക്കോ ഇതാക്കിയിട്ട്. चंद्रेचीला पुरणपोळी. टेस्टी. सुपर. उमा नॉट मेड, आई मेड. उसको कुछ समझ में आता नहीं है मुकट का. मुत्तशन को रोल करके देते. इधर आ. मुत्तशनला आपण मुत्तशन रोल. डिकेथलॉन मधनं काय अजून टी शर्ट पण आणलेत ना. मुत्तशन बैठता ही नहीं है घर में. अरे रोल करके खाओ. मुत्तशनला पण पुरणपोळी. लो खाओ. बहुत बड़ा है. इसमें मीठा वाला इतना मत दे उनको. मीठा नहीं है. पूरनपोली खाओ और धूप में जाके पसीना निकालो. अच्छा है ना. बना के लेके आया है. उमा ने बनाया है. वापस उमा ने बनाया करताय तू. आपण दर सोमवारी एक साडी देत असतात ना, तर अमुमा आपली व्हिडिओ बघते म्हणून अमुमासाठी पण एक बांधणी साडी आणलेली आहे. आणि अमुमाई स्पेशली सांगितलं मला बांधणीच पाहिजे. तर अमुमा कुठनं घेतलीस ही साडी? आचल सिल्क मिल मधून. आचल सिल्क मिल मधनं पनवेल वरनच घेतली. तर तुम्हाला पण इच्छा असेल तर तुम्ही पण भेट देऊ शकता. खूप सुंदर साडी आहे. कैसा आहे? कैसा लगा? बांधणीची साडी आहे. उमाला बांधा याच्यानी. उमानी काम नाही ऐकलं तर हिला बांधून ठेवा या साडीने. चुप बैठ, कुछ भी बोल मत. ये सॉफ्ट है ना. बांधणीची साडी. मुत्तशन को ये लाया था टी शर्ट्स. आणि मुत्तशनला टी शर्ट पण आणलेत आपण. मुत्तशन को स्पेशली गर्मी में डालने के लिए डेक्लेथॉन से टी शर्ट चाहिए था, तो वो लाया. 2 टी शर्ट आणले. और बहुत सारा डीमार्ट का टॉवेल चाहिए था अमुमा को. सर्व डीमार्टच खरेदी करून आणलंय बघा. डीमार्ट अमुमा को अमुमाचा फेवरेट होता ना डीमार्ट. जेव्हा नवी मुंबईला होती मला डीमार्ट वर्षी वेगवेगळं या. हे बघा सर्व काय कौन सा कलर चाहिए देखो. घ्या 2 ट्रेन में जाने को. तू काय आणलायस? हे काय आहे? पॉकेट. याच्यात अमुमा काही पण स्टोअर करू शकते. वा छान मस्त. आणि तू काय आणलंय? मी तुम्हा दोघांना घेऊन आलो इकडे. काहीच नाही आणलं. अजून काय पाहिजे? और एक
स्पेशल चीज आहे जो आपली मावशीने आपल्याला बनवून दिलेलं. ते काय आहे? कोळिंबची कोळिंबची चटणी चटणी, हा. प्रॉन्स चटणी. आणि आपला मसाला पण दे सोबत. आणि आपण केरलामध्ये पण मसाला घेऊन आलोय. घेऊन आलेला आहे. आपल्या चिकन बिकन तुम्ही काय खातात त्याशी बनवू शकतात, व्हेज पण बनवू शकतात. हा. ओके. आणि हे आहे कोळिंबची चटणी. चटणी झिंगा, झिंग्याची छोटी झिंग्याची चटणी. हा. मम्मीला झिंगा खूप आवडते तिला ना. आवडते चटणी पण. ये मावशीने बना के दी है अपना गाव में. ओके. हा, तर तुम्हाला पण आम्ही घेऊन येणार आहोत लवकरात लवकर ही झिंग्याची चटणी. गावात आपण बेलापूरला आलो परत की तुम्ही पण मागवू शकता. छोटी खूप पॅकेट भारी पण आहे, आहे, मोठी पॅकेट खूप पण आहे. टेस्टी आहे. हा. उरण मधून आईने दिलेला आहे कांदा, सफेद कांदा. ये खांसी के लिए. कशा के लिए? खांसी के लिए. ये खांसी के लिए तुम लोग खा सकते हो. खांसी किधर रहती है? हाँ? खांसी किधर रहती है? खांसी गले में रहती है. अच्छा, गले में. तर घराच्या मंडळींना तर मम्मानी भेटवलं आणि आम्ही गिफ्ट पण दाखवले. तर आता आम्ही बघणार आहोत टेरेस रूम. हा, जिथे मम्मा डॅडीनी कोली डान्स केलेला. मी हाय कोली सोरील्या डोळी र मुंबईच्या किनारी. आणि हा आहे आमचा हाऊस बोट सारखा रूम येस. आहे ना. कॅरम पण आहे इकडे आमचा. हा, इकडे पाऊस पडल्यावरती खूप मजा येते. हा. हा, आणि इथे पण आपले टॉयलेट बाथरूम आहेत ना एकदम सगळे हाऊस बोट सारखे. हे एक स्पेसिफिक गेस्ट रूम सारखं तुम्ही याला बोलू शकतात. हे उघडायचं कसं? हे बघा. अरे बापरे, चिपकली. लाईट गेली. नाही बाई इथे. हा बघा बाथरूम. हे यूज नाही केलंय पण इथे मिरर वगैरे सगळं. चल बंद कर. तर गरमी खूप आहे उमा वरती. टेरेस रूम मध्ये गेलेलो, हालत खराब झाली. परत आला. हा, हे काय आहे? ही छोटा कांदा तिला देते खायला. हा, छोटा कांदा बघितला नसेल ना कधी. नाही. अलिबाग, अलिबाग का स्पेशल कांदा. हा, कसं आहे? चंद्रीजीनी केस का काढले? हा, ते मी विचारलं. एवढं पायापर्यंत केस होती तिचा. तिला मी तेच विचारलं, थोडं तरी ठेव ना. ती काय बोलते, आता हाताच्या तिची वीकनेस होते, हात म्हणजे अशी होत नाही तिला पोचायला हात केस. आणि केस तिची जाड आहे. तर तिला मी बोलली थोडं तरी ठेव. ती बोलते थोडं पण ठेवलं ना ते पण मला पुसायला होत नाही, म्हणून मी एकदम साफ ठेवलंय बोलते. तिला आवडतच नाही आता केस. आणि तिच्या वयाप्रमाणे आता ती खूप गोळी खाते ना, तर तिला गरमी होते. गोळीच्या कसं हे दुखतात. हा, गोळीच्या गरमी पण होते. पायासाठी, पायाच्या गुडघ्यांसाठी ती गोळी खाते ना. गोळी खाते म्हणून तिला होत नाही, गरमी होते. ठीक आहे, चला. असं आहे. आता तुम्ही जरा तयारी करा आणि चंद्री आपला गिरजेजीकडे द्या. पहिले माझा मॅजिक बघा. हिला तर काय नाही. तर गिरजा चेची. हा, अनयाचा मॅजिक बघा. हा, तर गिरजा चेची आहे, आमच्या पडोसी आहेत ना, या घरामध्ये राहतात. जिथे आपण दुबईमध्ये गेलेलो पडोसी नाहीये ते, आपल्या घराचे रिलेटिव्ह आहे. आहेत का? हा. हा. दुबईमध्ये गेले त्यांची आई काय आहे, नाव? सजी. सजीची आई आहे. आई आहे. त्यांना आपण आता पुरणपोळी घेऊन जाऊया. चल अनया, रेडी हो तू, फ्रेश हो, आंघोळ वगैरे कर, मग आपण जाऊया. अमुमा अच्छा है. पुरणपोळी. हेलो, हाय. एंदे विशेषम. बहुत अच्छा है. अनया आपके लिए पूरनपोली लाया है. इधर दे, चप्पल लेके दे. शुश. डॉगी माझा चप्पल घेऊन गेला. माझंच चप्पल आवडलं त्याला. अनया काय आणलं? हा? काय आणलं सांग. पुरणपोळी आणि अड्डा. पुरणपोळी कशी असते? अड्डी पोळी. सज्जी दुबईला गेलेलो माहिती आहे ना, माहिती त्यांची आहे. मदत. हा, सज्जी चेटन. चला, तर आज आपला केरळ मधला पहिला दिवस आणि भरपूर काही तुम्हाला दाखवलं. इष्टू म्हणजे उचलच्या जागी उमानी काय रताळेचा कोल्लीची भाजी बनवली ते दाखवले. घर दाखवला, अनयाने घरचा टूर दिला आणि घरातल्या सर्व मंडळीला पण भेटवल्या ना. आणि पुरणपोळी घेऊन आलो ते पण दाखवला.
अमुमाला दिलेली साडी कशी वाटली नक्की कमेंट करा. येस. हा गिरजेचीला पण आम्ही 2 पुरणपोळ्या दिल्या हो. आणि तिला बोलले पुरणपोळी इज अड्डीपोळी. येस. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे उमा आपण? अंबलम. व्हिडिओमध्ये आता आपण आपल्या अंबलम. गावाचं जे हा गावातला जो अंबलम आहे तिकडे जाणार आहोत. आता अंबलम म्हणजे काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेट द्या. हा अंबलम म्हणजे काय ते आणाया तुम्हाला सांगेल. चला टिल देन टेक केअर. बाय बाय. चला.